हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मित्रांनो परमनंट गव्हर्नमेंटच्या फार्मसीच्या वॅकन्सी आलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि मित्रांनो, त्याचबरोबर ज्या स्टुडंटला फार्मा कोविजिलन्स असे जे एम फार्म बी फार्म फ्रेशर स्टुडंट असतील किंवा पास आउट स्टुडंट पण असतील ज्यांना फार्मा कोविजिलन्स मध्ये जॉब करायचा आहे, अशा स्टुडंटच्या मित्रांनो बॅचेस क्रिएट करून त्यांना तिथे रेफरन्स प्रोव्हाइड केला जातो आणि फार्मा कोविजिलन्स मध्ये त्यांना तिथे जॉब भेटतो. तर मित्रांनो, याच्या रिलेटेड तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिलाय यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता, व्हॉट्सअप कॉल करू शकता. आणि मित्रांनो, हा सेम नंबर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण मेन व्हिडिओच्या कंटेंट कडे जाऊ. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मित्रांनो गव्हर्नमेंटच्या परमनंट वॅकन्सी येणार होत्या. तर मित्रांनो, या ज्या वॅकन्सी आहेत तर याचं नोटिफिकेशन आता आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, गट क व गट ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात. तर मित्रांनो, हे जे वॅकन्सी आहे तर ह्याचं स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असणार आहे, म्हणजे फार्मसीच्या ज्या वॅकन्सी आहेत या परमनंट वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लिकेशन करायचं असेल तर मित्रांनो ह्याची जे स्टार्ट डेट असणार आहे ती असणार आहे 10 जून 2025. म्हणजे मित्रांनो, आज हे वॅकन्सीचं अप्लिकेशन स्टार्ट झालेत. आणि मित्रांनो, लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन कोणती असणार आहे, म्हणजे या डेट पर्यंत तुम्हाला जर या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो या डेट पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. ती म्हणजे कोणती मित्रांनो, 3 जुलै 2025. तर मित्रांनो 3/7/2025 पर्यंत तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. तर आता मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट फार्मसीच्या परमनंट वॅकन्सी या पोस्ट मध्ये किती असणार आहेत. तर मित्रांनो, ही गट क ची पोस्ट असते, औषध निर्माता. S14 लेवलचं पे केली ते असणार आहे, ते म्हणजे मित्रांनो 38,600 ते 1,22,800. आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या पोस्ट किती असणार आहेत तर मित्रांनो 14 वॅकन्सी परमनंट पोस्ट या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघू की हे जे वॅकन्सीज आहेत तर या वॅकन्सीसाठी जे लागणाऱ्या अदर कंडिशन आहेत, जसं की एज क्रायटेरिया असेल. त्यानंतर ह्या वॅकन्सीचं जे डिवायडेशन असणार आहे, म्हणजे आता हे 14 ज्या वॅकन्सीज आहेत तर कोणत्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सीज असणार आहेत. तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता, अ जा ह्याच्यासाठी 1 वॅकन्सी असणार आहे, अ ज साठी 3 वॅकन्सी, विजे साठी किती वॅकन्सी असणार आहेत, 1 वॅकन्सी इथे असणार आहे विमुक्तासाठी. त्याच्यानंतर ब यासाठी 1 असणार आहे. इतर मागासवर्ग जे इमा व आहे त्याच्यासाठी 2 वॅकन्सीज असणार आहेत. SEBC साठी 1 वॅकन्सी, साठी 1 वॅकन्सी आणि खुला ओपन साठी 4 पदे आहेत. तर मित्रांनो असे हे डिवायडेशन आहे. तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरी मधूनच फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा डॉक्युमेंट लागतात, जसं की कॅस्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल वगैरे. हे कॅटेगरीनुसार तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार. आणि हे 14 वॅकन्सीचं डिवायडेशन असं असणार आहे. आता मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे, या 14 वॅकन्सीसाठी जे अप्लिकेशन फॉर्म भरणार आहे तर तो कोण भरू शकतो. तर याच्यामध्ये जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, जी वेतन श्रेणी आहे आणि शैक्षणिक अर्हता. तर मान्यता प्राप्त विद्यार्थ्याची बी फार्म पदवी. तर मित्रांनो आपण लास्ट जे महानगरपालिकेची वॅकन्सी आलेली तिथे पण हाच इश्यू झाला की यामध्ये डी फार्म स्टुडंट इलिजिबलच नाहीत. औषध निर्माताची ही पोस्ट आहे, पण मित्रांनो डिप्लोमा स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल नसणार आहेत. इथे फक्त मित्रांनो ज्या स्टुडंटचं बी फार्म झालेलं आहे तर ते स्टुडंट इलिजिबल असतील. सोबतच मित्रांनो तुमचं बी फार्म जरी झालेलं असेल तरी पण तुम्हाला 2 इयरचं इथे एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं जे रजिस्ट्रेशन असणार आहे तर मित्रांनो ते रजिस्ट्रेशन असणं पण गरजेचं आहे. तर मित्रांनो इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे, डी फार्म स्टुडंट इथे इलिजिबल नाहीत. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट, बी फार्म स्टुडंट इलिजिबल आहेत पण मित्रांनो त्यांना 2 इयरचं इथे एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे.
खूप खराब एज्युकेशनल क्रायटेरिया इथे दिलेला आहे, पण हा दिलेला आहे तो आहेच मित्रांनो. तर हे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे डिटेल होते. त्याच्यानंतर मित्रांनो आपण एक्झाम फीस वगैरे जे असणार आहे ते सगळ्या गोष्टी या PDF मध्ये दिल्यात, तर त्या आपण डिस्कस करून घेऊ. आणि मित्रांनो इथे इम्पॉर्टंट जे आहेत खूप साऱ्या सूचना तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो हा जो नोटिफिकेशनचा PDF आहे आपल्या RD फार्मा टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तिथून तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथून तुम्ही डिस्क्रिप्शन मधून जॉईन करा आणि तिथून तुम्ही हा नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो इथे वयमर्यादा जर बघितलं ना मित्रांनो, तर किमान वयमर्यादा 18 आहे आणि जे लास्ट आहेत म्हणजे 18 ते 38 पर्यंत तुमचं एज असेल तर तुम्ही मित्रांनो या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. प्लस तुमची कॅटेगरी असेल तर तिथे तुम्हाला रिलॅक्सेशन पण याच्यामध्ये भेटणार आहे. आणि मित्रांनो या सगळ्या ऑफिशियल गोष्टी तुम्हाला ही जी ऑफिशियल साईट आहे www.kdmc.government.in, तर या साईटवर तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म वगैरेच्या सगळ्या गोष्टी सगळे नोटिफिकेशन तिथे दिसणार आहेत. तर मित्रांनो ही जी एक्झाम आहे ही TCS कंडक्ट करणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे TCS मध्ये नॉर्मलायझेशन पण होतं, म्हणजे 2 शिफ्ट मध्ये जर एक्झाम झाल्या तर ते दोन्ही पेपरची हार्डनेस वरून तिथे नॉर्मलायझेशन केलं जातं. तर मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेन्शन केल्यात. तर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरताना एकदा हा नोटिफिकेशन परत एकदा व्यवस्थित रीड करा. आणि मित्रांनो इथे बाकी अदर पण गोष्टी दिल्यात, जसं की समजा दिव्यांग असेल त्यांच्या रिलेटेड सूचना असतील, त्यामधून तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर त्या गोष्टी पण इथे दिल्यात. आणि नॉर्मलायझेशनचा इथे बघू शकता तुम्ही हा फॉर्म्युला पण दिलाय की ते कसं असणार आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो नंतर हे अदर पोस्ट रिलेटेड पण गोष्टी आहेत, पण आपण आपल्या YouTube चॅनलवर फक्त फार्मासिस्ट एक्झाम रिलेटेडच सगळ्या गोष्टी डिस्कस करतो. आणि सोबतच मित्रांनो ज्या स्टुडंटला फार्माकोव्हिजिलन्स मध्ये IT डिपार्टमेंटमध्ये हा खूप चांगलं डिपार्टमेंट आहे मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण फार्माकोव्हिजिलन्स मध्ये डायरेक्ट रेफरन्स पण प्रोव्हाइड करतो, जेणेकरून तुम्हाला तिथे लवकरात लवकर जॉब भेटतो. तर मित्रांनो तुम्हाला करायचं असेल किंवा तुमच्या फ्रेंडला जॉईन करायचं असेल तर त्या सर्व फ्रेंड सोबत आपला नंबर नक्की शेअर करा. तुम्हाला काही डाऊट असेल तरी पण तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.